आणि आता बातमी आहे पुण्यातून। सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय। पुण्यात एकाच दिवशी कोयत्यानं वार करून दोघांची हत्या करण्यात आली। पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली। याचा सीसीटीव्ही फुटेज आता एबीपी माझाच्या हाती लागले। एवढंच नाही तर गोळीबारानंतर वनराज अंदेकर यांच्यावर कोयत्यानं सपासप वारही करण्यात आले। हल्लेखोरांनी अंदेकरांवर तब्बल 5 गोळ्या झाडल्या आणि तिथून फरार झाले। दरम्यान पुणे पोलिसांनी गोळीबारा प्रकरणी 10 आरोपींपैकी 2 जणांना अटक केली। घरगुती वादातून निकटवर्तीयाकडून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। वनराज अंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार झाल्याची घटना नाना पेठेत घडली। दरम्यान या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलेला आहे मिकी घईनं, पाहूया। मध्यवर्ती भागात असलेल्या नानापेठ परिसरातील या अंधेकर चौकामध्ये काल रात्री 9:30च्या सुमारास वनराज अंदेकर याच ठिकाणी बसलेले होते आणि त्याच वेळी अचानक एक 10 ते 15 टू व्हीलर्सवर जवळपास 20 ते 25 मुलं या ठिकाणी दाखल झाली आणि त्यांनी थेट वनराज अंदेकर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। 1 नाही 2 नाही 3 नाही तर थेट 5 गोळ्या या ठिकाणी त्यांच्यावर झाडण्यात आलेल्या आहेत आणि ते याच ठिकाणी पडल्यानंतर या हल्लेखोरांनी कोयत्याने देखील त्यांच्यावर वार चढवलेले आहेत। पोलिसांनी जी प्राथमिक माहिती दिलेली आहे त्यानुसार घरच्यांनीच ही संपूर्ण कट रचलेला होता। ही हत्या घडून आणलेली आहे। कौटुंबिक वादातून हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। प्रॉपर्टीच्या वादातून हा सगळा प्रकार घडलेला आहे। अशा पद्धतीने पोलिसांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे। मात्र या घटनेनंतर पुण्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे आणि आज जरी आपण बघितलं तर या संपूर्ण मध्यवर्ती भागामध्ये संपूर्ण दुकानं बंद आहेत। सगळी शांतता या ठिकाणी पसरलेली आहे आणि एक माजी नगरसेवकची हत्या या ठिकाणी केली जाते। नक्की पोलिसांची धाक या गुंडांवर राहिली आहे का असा प्रश्न या ठिकाणी पुणेकरांकडून उपस्थित केला जातोय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। दरम्यान पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी या सगळ्या घटनेबाबत माहिती देताना काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। 4 आरोपी निष्पन्न करून त्यांना जे आहे अटक करण्यात आलेली आहे। बाकी आरोपीचे शोध चालू आहे। यांच्यामध्ये आता जे आहे ससून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पोस्टमॉर्टम चालू आहे। एक बार पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर नेमके कोणत्या कारणास्तव आणि कशा प्रकारची इंजुरी आहे हे सर्व माहिती जे आहे से करणार आहे। प्राथमिक दृष्ट्याने हे जे घटना झालेली आहे ते कौटुंबिक वाद, प्रॉपर्टी डिस्प्यूट आणि जुने वाद अशा 3 गोष्टीवर झालेली दिसून येत आहे। वनराज अंदेकर यांचे वडील यांची फिर्यादीनुसार त्यांनी जे आहे से त्यांची स्वतःची मुलगी आणि 2 मुलगी आणि 2 मेहुणा अशा प्रकारचे त्यांच्या विरुद्ध त्यांनी तक्रार दिलेली आहे की याच लोकांच्या सांगण्यावरून अशा घटना झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।